तिनेही कशाचीच कसर ठेवली नाही. जितकं सांगितलं तितकं सगळं केलं. थोडंसं सरसच. सकाळपासून चाललेली गडबड जरा मंदावली. सगळी आवरावर झाली आणि ती जराशी विसावली. सोहमच्या प्रसन्न हसऱ्या चेहऱ्यावर तिची नजर स्थिरावली आणि ती शांत झाली. आजकाल तिला चांगलीच धाप लागायची. पूर्वीसारखी गडबड घाई जमतही नव्हती आताशा. तशी आता गरज तरी कुठे होती म्हणा. आयुष्य अगदी संथ साचल्यासारखं गढूळ झालं होतं. मुळातच तिचा शांत स्वभाव, लहानपणापासूनच बोलणं, वागणं, काम करणं सगळंच एका लयीत करण्याची सवय. लग्न झालं आणि 2 सुपरफास्ट गाड्यांचं वेळापत्रक सांभाळता सांभाळता तिच्या नाकी 9 यायला लागले. त्यांच्या दृष्टीने ही संथ आणि हळूबाई ठरत होती. 2 दीर, 2 नणंदा, ही दोघं आणि फक्त ऑर्डर सोडणाऱ्या सासूबाई. इतकं कुटुंब सांभाळताना चांगलीच दमछाक व्हायची तिची. पण दुसरा इलाजच नव्हता. लवकर लवकर पळणाऱ्या घड्याळाच्या काट्याचं भयच वाटायचं तिला. वेंदळी, हळूबाई, माठ, मठ्ठ अशी विशेषणं लगेच लागली. 1 कप चहा करायला इतका वेळ? अजून नाश्ता तयार नाही? डबा होतो की नाही आजच्या दिवस? अजून भांडीच घासत बसलीस का? 1 ना 2 प्रश्नांचे वेगवान बाण चालूच असायचे. तिच्यावर घर कामाची जबाबदारी तर नवऱ्यावर सगळ्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी. त्याचंही बरोबरच होतं. जबाबदारी घेतलेला निवांत कसा राहू शकणार? स्वतःसाठी वेळ कसा काढणार? सासू बाकी, कुटुंब आणि नवऱ्याच्या सोबतीला स्वतःच्या 2 मुलांची भर पडली. एव्हाना तिचा कामाचा उरक चांगलाच वाढलेला होता. सगळं वेळेत व्हायचंही, पण काहीतरी बोलल्याशिवाय दोघांनाही जमत नाही. मुलांच्याही मागे घड्याळाच्या काट्याचा धाक लावलेलाच. अहो, होतंय ना वेळेवर सगळं? का उगाच घाई करून स्वतःसोबत माझंही बीपी वाढवता? थोडासा दमही धरता आला पाहिजे माणसाला. निघायला अजून अर्धा तास आहे. बसत जा निवांत जरा. तेही जमायला पाहिजे माणसाला. इतकी गडबड काय कामाची? बाकीचं तर जाऊ द्या, पण चहा, नाश्ता, जेवण कधीतरी निवांत करा. त्याचा आस्वाद घ्या. असं काय यंत्रासारखं जगायचं? घाईघाई करत काम उरकता, सतत तणावात राहता आणि लवकर थकता. त्यापेक्षा एखाद्या वेळी तीही त्या दोघांचा मूड पाहून बोलायची. कारण आता दीर नणंदा आपापल्या घरट्यात स्थिरावले होते. इतकं पळायची आणि पळवायची गरजही नव्हती. पण सवय. हो ना, तुला काय सगळं सामान आयतं घरात येतं? कामाला बाहेर त्याला जावं लागतं. घाई नाही केली तर कसं जमेल? तुला काय वेळच वेळ? घरीच तर असतेस. 4 तास कपडे धुत बसलीस आणि 4 तास भांडी घासत बसली तरी काय फरक पडणार? किमान मुलांना तरी लवकर लवकर करायची सवय लाव, तर ते आयुष्यात काहीतरी करतील. सावकाश सावकाशचा मंत्र तुझ्या पुरताच ठेव. तिच्या सांगण्यावर अशी उत्तरं ठरलेली. सतत तणावात आणि घाईत राहण्याचा स्वभाव दोघांनाही नडलाच. सासूबाई हृदयविकाराने गेल्या आणि नवऱ्याला तिचीतच उच्च रक्तदाबाने गाठलं. 35च्या आसपास मधुमेह आणि 40तच आठवड्याला डायलिसिस सुरू झालं. मोठा 14चा, धाकटी 12ची. होती नव्हती ती सगळी जमापुंजी नवऱ्याच्या आजारपणात लागली. अगदी अंगावरच्या सोन्यासकट. उण्यापुऱ्या 42 वर्षाच्या आयुष्यात इतका ताणतणाव आणि घाई करून काय कमावलं? बायकोचं कौतुक, हळवे क्षण, तिच्यासाठी वेळ, ते तर जाऊ द्या, पण मुलांसोबतही कधी निवांत बसून खेळला नाही की दंगा केला नाही. सतत शिस्त आणि घड्याळाच्या काट्यांचं भूत मानगुटीवर. सगळं झालं, पण जगायचंच राहून गेलं. त्याचाही, त्यांच्यासोबत सगळ्यांचाही. एवढा मोठा आघात, तो पचवणं आणि परत उभं राहणं तिला आता अजून वेग वाढवणं जरुरीचं होतं. सकाळी 4 पासून सुरू झालेला दिवस रात्री 10ला संपायचा. 10 डब्यांची मेस आणि 3 घरच्या पोळ्या. घड्याळाच्या वेगासोबत तिला फिरणं गरजेचं झालं होतं. कुटुंबाचा सगळा भार, झालेला कर्ज, मुलांचं शिक्षण, सगळ्याच जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या तिला एकटीला. न डगमगता, न घाबरता ती सगळ्या संकटांना सामोरं जात होती आणि एक एक भार हलका करत होती. अर्ध्या रात्री कधीतरी जुन्या आठवणीने ती कासावीस होई.
कसं नुसतं धावपळीचं गेलं आयुष्य, कुठे बाहेर फिरायला गेलो नाही की कोणता समारंभ निवांत अनुभवला नाही. आठवतो तो फक्त वेग आणि यांत्रिक जगणं. 15 वर्षाच्या संसारात एखादा सुंदरसा फक्त आपल्या दोघांचाच असलेला फोटोही नसावा, फक्त दोघांचा असा छानसा अनुभवही नसावा. कधी चिडायची, कधी रडायची आणि मग 4च्या आधीच कामाला लागायची. बघता बघता मोठा 24चा झाला, मुलीचं लग्न झालं. आईच्या कष्टाची जाणीव दोघांनाही होती. दोघांनी कधीच व्यर्थ हट्ट केला नाही की काही मागणी केली नाही. आयुष्य जगावं, हर दिवस कसाही संपवण्यापेक्षा सजगतेने जगावा. हर क्षणाची एक आठवण आणि हर आठवणींची एक कथा जरी नाही जमली तरी आठवणीच्या गाठोड्यात कित्येक सोनेरी क्षण जमवलेच पाहिजे या मताची ती स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दोन्ही मुलांसाठी जितकं शक्य होईल तितकं ती करायची. मुलगा कामाला लागला तसं आईला आराम करण्याची गळ घालू लागला. आता निवांत बसणं शक्य नाही. शरीरा आणि मनाला तशी सवयच नाही. रिकामी बसून काय करू, काहीतरी विरंगुळा हवाच ना. वेळ तर गेला पाहिजे माझा. एकदा तुझं लग्न होऊ दे, नातवंड झाली की एक काडी इकडची तिकडे करणार नाही, मग तर खुश. त्याच्यासोबत खेळण्यात माझा मस्त वेळ जाईल. तोपर्यंत मात्र हातात काहीतरी हवंच. तिची ठरलेली उत्तरं. आई स्वराच्या आवाजाने ती भानावर आली. स्वरा म्हणजे उत्साह, स्वरा म्हणजे सौंदर्य, स्वरा म्हणजे समजूतदारपणा. सोहमला अगदी शोभेशीच, काकणभर सरसच पहिल्याच भेटीत जिंकलं तिने आपल्याला. दोघांची गेल्या 2 वर्षापासून ओळख, प्रेम आणि आता लग्नबंधनात अडकायची इच्छा. 6 महिन्यांपूर्वी सोहम तिला घरी घेऊन आला आणि त्याच दिवशी तिने मनात घर केलं. रीतसर साखरपुडा झाला. अधूनमधून ती घरी आली की सगळं घर आनंदी व्हायचं. लग्न 8 दिवसांवर आलं तसं खरेदीचा उत्साह आणि वेग वाढला. वेगच नडला. दोघांनी आणलेले कपडे दाखवले, दागिने दाखवले. आनंद आणि उत्साह ओसंडत होता चेहऱ्यांवर. मी सोडून येतो हिला घरी. नेहमीसारखंच सोहम तिच्या घरी सोडायला निघाला. सावकाश सावकाश गाडी चालव. दोघांचा उत्साह आणि गडबड पाहून नेहमीसारखीच केलेली माझी सूचना. एका क्षणात किती गंभीर झाली स्वरा. त्या दिवसापासून रोज येते, हवं नको ते बघते, कधी इकडच्या मुक्कामाला थांबते. सोहमची आवरलेली खोली परत आवरते, आठवणीत रमते. मी दिवसात डोळे पुसते आणि बोलण्यात गुंतवते. कितीदा समजावलं तिला, पण या बाबतीत फार हट्टी आहे ती. उभं आयुष्य असं आठवणीवर काढणं सोपं थोडंच असतं. मन वळवलंच पाहिजे तिचं, कसंही करून. आई, स्वराने परत आवाज दिला. आई म्हणू नकोस मला, तिचा धारदार आवाज. आई, सांगितलं ना, तू नसतीस त्या दिवशी तर सोहमने अशी वेगात बाईक चालवलीच नसती आणि ही वेळ आलीच नसती. आई, मी त्यांना 2दा टोकलं, पण जीव घेतलास तू त्याचा. आई, काय बोलताय तुम्ही हे? खरे तेच, जीवापाड प्रेम केलंय, इतकं की त्याच्या आठवणीवरच जगणे पुढचं आयुष्य. साफखोटं नाटक आहे ही. आई, तुला खरंच प्रेम असतं तर अशी वागली नसती तू. आवाजातील धार तशीच ठेवण्याचा तिचा प्रयत्न. कशी? अशी उदास, गंभीर. सोहमला मुळीच आवडत नसतं हे. आई, मग काय करू मी? आत्ता मात्र स्वराचा बांध फुटला. स्वरा बेटा, पितृ अमावस्येला सर्व आत्मिक खाली येतात आपल्याला भेटायला, आशीर्वाद द्यायला, बरोबर? त्यांना संतुष्ट करण्यासाठी आपण सगळे विधी करतो. सोहमला अशा अवस्थेत संतुष्ट करण्याची वेळ माझ्यावर येईल हे मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण नशिबापुढे आपलं काय चालणार? आई, अगं तू अशी राहिलीस तर तोही उदासच राहणार नाही का? तुझी तशी इच्छा आहे का? तुझ्या पुढे एवढं मोठं आयुष्य पडलंय, त्याचा भरभरून आनंद घे. नवी सुरुवात कर, त्याशिवाय सोहमला आनंद होणार नाहीच. तुम्हाला एकटं सोडून मी मुळीच जाणार नाही. अगं एकटी कुठे आहे मी? सुंदर आठवणी आहेत सोहमच्या, तुमच्या संसाराच्या बघितलेल्या स्वप्नांच्या. सोहम जशी प्रत्यक्ष नसला तरी हे घर नेहमी तुझं स्वागतच करेल. पण बाळा, आता पुढे चालायलाच हवं. सोहमच्या हसऱ्या चेहऱ्यावर तिची नजर स्थिरावली. हसरा चेहरा समाधानाने उजळून निघाल्यासारखा वाटला. स्वरा गेल्यावर अश्रूंची एक मोठी सर मूकपणे गालावर वाहू लागली. घाई, गडबड, घड्याळाचा वेग सगळं चाललं असतं, पण असा निवांतपणा नको होता. अशी आठवणीत गुंतून पडण्याची वेळही कुणाला हवी असते? अगदी संत गतीने पुढे सरकणारा
घड्याळाचा काटा आजही भयच दाखवत होता.